श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर दरवर्षीचा हा आषाढी सोहळा याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे। लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत। पायी चालणाऱ्या थकलेल्या वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून देण्यासाठी सुद्धा काही सेवा करतायत। कुणी अन्नदानाची सेवा करतंय, कुणी मालिशची सेवा करतंय, कुणी पाणी दान देतंय, कुणी चहा देतंय। जो तो आपापल्या पद्धतीला जी जमेल त्या पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी करत आहेत। खरोखर जगामधलं हे सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंटचं उदाहरण आहे। कोण स्वयंपाक करतं, कोण वाढतं, किती लोक जेवतात आणि किती लोकांना अन्नदान होतं याचा कुठलाही मेळ बसत नाही। पण हे सगळं चालत असताना कुणालाही कमी पडत नाही आणि माऊली मात्र कोणालासुद्धा उपाशी झोपू देत नाही। हे जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं आश्चर्य आपल्याला आजही पाहायला मिळतं आहे। या सोहळ्यामध्ये कोणीच कोणाला चला म्हणत नाही, कोणी कोणाला या म्हणून आग्रह करत नाही, पण हजारो लाखो भाविक स्वतःहून या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। या भाविकांसाठी काय म्हणावे हाच प्रश्न पडतो आहे। खरोखर एकदा वारीला आलं की माणूस पुन्हा पुन्हा येतो। एका शब्दामध्ये असं सांगता येईल की हा सुख सोहळा स्वर्गी नाही। आपण आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी या वारीचा अनुभव घ्यावा आणि या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं। असंख्य किती लोक आहेत हे कोणालाही कळणार नाही। अशा या भव्य दिव्य सोहळ्याची काही क्षणचित्र मी प्रशांत महाराज चव्हाण खानापूरकर आपल्यासमोर आपल्या माहितीसाठी पाठवत आहे। आपल्या सर्व सदस्यांना या वारकऱ्यांचं आणि या सोहळ्याचं घरी बसल्याही दर्शन व्हावं या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। रामकृष्ण हरी मंडळी, आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका। एकदा तरी आयुष्यामध्ये येऊन हा सोहळा अनुभवा।